पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपा महायुतीला जाहीर पाठिंबा। आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हा शाखेच्या वतीनं भारतीय जनता पार्टी व महायुतीला अधिकृत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। पॅन्थर आर्मीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कदम यांनी हा पाठिंबा आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना लेखी पत्राद्वारे सुपूर्द केले आहे। हा पाठिंबा विशेषतः प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये योगेश चांगदेव पाटील, सरिता भाऊसो आवळे, डॉक्टर प्रियांका प्रसाद इंगवले आणि राजू शंकर चव्हाण यांचा समावेश आहे। या निर्णयामुळे प्रभाग 3 सह संपूर्ण इचलकरंजी शहरात महायुतीची राजकीय ताकद अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास, वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी आणि कष्टकरी यंत्रमाग कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी पॅन्थर आर्मी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे। पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी रासायनिक सांडपाण्यावर ठोस कृती आराखडा, यंत्रमाग कामगारांसाठी किमान वेतन, स्वतंत्र आरोग्य केंद्र व विमा योजना, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा, उच्चदाब वीज वाहिन्यांखालील धोकादायक बांधकामांवर निर्बंध तसेच कामगार वस्त्यांमध्ये शुद्ध पाणी, गटारी व सरकारी दवाखान्यांची सुविधा या प्रमुख मागण्या पत्राद्वारे मांडण्यात आल्या आहेत। महायुतीने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी संतोष आठवले, युवा प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊ घावट, समीर विजापुरे, अभिषेक कांबळे, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे, प्रभाकर भोळ, प्रसाद इंगोले, सागर पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। तर महायुतीच्या विजयासाठी पॅन्थर आर्मीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरतील असा निर्धार अक्षय कदम यांनी यावेळी व्यक्त केला। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन